नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? मजेत ना? तर चला आज मस्त असा ढाबा स्टाईल पदार्थ आपण करणार आहोत. तर त्यासाठी म्हटलं मजेत असाल तर अजून छान करणार. तर मस्त चविष्ट असा आणि घरगुती साहित्यात पौष्टिक पदार्थ तयार करायला घेऊया. अगदी छोटी वाटी असते ना, आमटीची वाटी, वाटीभर मी छोले भिजत घातले होते रात्रभर. रात्रभर भिजत घातल्याने थंडीचे दिवस असल्यामुळे छान असे फुलण्यासाठी रात्रभर भिजत घाला. तर चला आपले हे छान असे छोले भिजून झालेले आहेत. तर कटिंगचं साहित्य बघूया, म्हणजे इतर आपले फोडणीचे पदार्थ काय काय लागतात. तर त्यासाठी 2 कांदे घेतले, 2 टोमॅटो घेतलेत आणि 1.5 इंच अद्रक घेतलेलं आहे. थोडे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 टोमॅटो बारीक चिरणार आहे आणि अर्धा कांदा बारीक चिरायचा आहे आणि बाकीचा कांदा मोठ्या फोडी ठेवायच्या आहे, म्हणजे 1 कांद्याच्या 4 फोडी. आणि त्या कशा वापरायच्या पुढे मी व्हिडिओत तुम्हाला सांगणारच आहे. तर चला इथे माझं हे सर्व कटिंगचं म्हणजे कटिंग चॉपिंगचं साहित्य सगळं करून झालेलं आहे. आणि आता सुरुवातीला आपण छोले मात्र शिजत घालणार आहोत. पण त्यापूर्वी बघा मस्त असे जुलियनसारखे असे आपण काप करून घेतलेले आहेत अद्रकचे. आणि जो अद्रक आजूबाजूचा उरलेला होता ना, तो मात्र वाटण्यासाठी वापरणार आहे. तर मस्त अशा 10-15 लसणाच्या पाकळ्या पण आपण इथे घेतलेल्या आहेत. कुकर गॅसवर छोले मात्र 2-3 पाण्याने स्वच्छ मात्र धुवून घ्या म्हणजे त्याचा उग्र वास चालला जाईल. आणि जेवढे आपले छोले आहेत ना, त्याच्या 2 पट ते 3 पट पाणी आपल्याला घालायचं आहे. तर इथे हा 1 टोमॅटो घातलेला आहे, त्याला थोडा काप दिला होता मधून. आणि 1.5 कांदा, 1 तेजपान घातलं, अर्धा चमचा हळद घातली आणि अर्धा चमचा मीठ घातलं. हा चमचा छोटा आहे, तो मी भरून घेतलेला आहे. आता बघा सगळं असं मिक्स करायचं आणि मस्त असं झाकण लावून याला आपण 3 ते 4 शिट्ट्या करणार आहोत. तुमच्या गॅसची फ्लेम कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही शिट्ट्या घ्या कुकरच्या. तर चला आता वाटण तयार करून घेऊया. वाटण्यासाठी 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक घेतलेला आहे अगदी 1 इंचभर आणि मूठभर मस्त कोथिंबीर घातली आणि मस्त असं मिक्सरला फिरवून घेतलं. छोले मात्र आपले छान शिजून झाले. तर आता कुलचा करायचा आहे, त्यासाठी 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपण 1 पळीभर तेल घातले, म्हणजे 1 चमचाभर तेल. आता यामध्ये आंबट असलेलं, अगदी आंबट असलेलं दही वापरायचं आहे. 3 चमचे आता मी हे दही वापरलं आहे. रूम टेम्परेचरचं दही वापरा, म्हणजे फर्मेट होण्यासाठी मदत होईल. दही पिठामध्ये मिक्स केलं आणि तेल पण मिक्स केलं. वरून अर्धा चमचा इनो घातला. इनो घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स केलं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ आपण मळून घेणार आहोत. पीठ मळताना थोडंसं सुरुवातीला हलक्या हाताने मळायचं आणि नंतर मस्त असं जोर लावून एकजीव करायचं. बघू शकता अशा पद्धतीने सर्व पीठ मस्त असं मळून घ्यायचं. खोलगट भांडं घ्यायचं, पीठ छान मळून होतं. इथे आपलं पीठ मस्त असं मळून झालेलं आहे. थोडंसं असं वरून तेल लावलं आणि पुन्हा याला आपण 3 ते 4 मिनिट मळायचं आहे. ही मळण्याची मशागत करायची, म्हणजे ना फर्मेट होण्यासाठी यामुळे मदत होते. तर आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे. अशा पद्धतीने पोळीपेक्षा थोडंसं कडक आणि पुरीपेक्षा नरम असं पीठ मळून घेतलं. झाकण ठेवून याला आता आपण रेस्ट करू देऊया. आता छोले मस्त असे आपले शिजून झालेले आहे. कुकरही गार झालेला आहे. आतमध्ये वाटणाचं साहित्यही मस्त असं शिजून झालेलं आहे. तर हा टोमॅटो मी काढून घेतला. सर्व कांदा इथे आपल्याला काढून घ्यायचा आहे. कांदा पूर्ण काढून घ्यायचा आणि त्यानंतर अगदी थोडेसे असे 3 ते 4 चमचे छोले काढून घ्यायचे. ते का काढायचे ते मी पुढे सांगते तुम्हाला. तर आता आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तापायला. तेल जरासं सैलसर हात सोडा, कारण घरी तुम्हाला छोले खायचे आहेत तर हॉटेलसारखे लागायलाच हवेत ना. तर त्यामुळे थोडंसं तेल जास्तीचं वापरा, म्हणजे ना चव पण खूप छान येईल आणि दिसायलाही छान दिसेल. तर आणि याला थोडा रिचनेस येण्यासाठी 1 चमचाभर तूप मी इथे घातलेलं आहे. मस्त असं सगळं तेल आणि तूप गरम झालं. चमच्याभर जिरं घातलं. तयार केलेलं वाटण घातलेलं आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करायची आणि मंद आचेवर मस्त असं सुगंध येईस्तोवर परतवून घ्यायचं. आता यामध्ये हा चिरलेला कांदा, म्हणजे अर्धा कांदा मी चिरला होता तो घातला आणि हा 1 टोमॅटो चिरलेला आहे तो घातला. तर आता हे सर्व साहित्य मस्त असं परतवून घ्यायचं. टोमॅटो थोडंसं शिजस्तोवर आपल्याला परतवायचं आहे. खूप जास्त नाही शिजला तरी चालेल. बघू शकता मस्त खमंग अशी फोडणीचा सुवास दरवळत आहे सगळ्याबरोबर. आता इथे आपली ही फोडणी छान लागलेली आहे. यामध्ये आता आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. तर मसाले घालण्यापूर्वी आपण इथे हे वाटण तयार करून घेऊया. वाटण्यासाठी जे मी टोमॅटो आणि कांदा काढला होता शिजवलेला तो वाटून घेतला. ते वाटण आता घातलेलं आहे. सॉरी, मी आधी तुम्हाला म्हटली मसाले घालायचे, पण आपल्याला आधी वाटण घालायचं आहे. वाटण छान परतवून घ्यायचं. वाटण ऑलरेडी आपलं शिजलेलं होतं, त्यामुळे खूप परतवायची गरज नाही पडली.
आपण इथे 1 चमचाभर छोले मसाला घातला, 1 चमचाभर काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे आणि फिक्क असलेलं बरं का, अर्धा चमचा आपला घरगुती काळा मसाला, 1 चमचा धने जिरे पूड घातली. सर्व मसाले घातल्यानंतर अगदी तेल सुटस्तोवर परतवायचं आहे आणि तेल सुटलं की मस्त असं तवंग पण आपल्या छोलेंना येणार आहे. मगाशी मी शिजवलेलं दाखवायचं विसरले होते, तर बघा इतके मऊसूद असे आपले हे छोले शिजलेले आहेत. तर चला आता ह्या वाटणामध्ये म्हणजे तयार केलेल्या आपल्या तवंग सुटलेल्या मसाल्यामध्ये छोले घातलेले आहेत. छोल्याचं जेवढं मी पाणी घातलं होतं तेवढं सगळं घालून घेतलं आणि बघू शकता हे थोडंसं तुम्हाला पातळ वाटत आहे ना, तर यासाठी इथे आपण हे छोले थोडेसे काढून घेतलेले होते आणि अगदी जाडसर दळायचे, मऊ अजिबात नाही दळायचे, जाडसर दळून ते आपण इथे टाकलेले आहेत आपल्या भाजीमध्ये म्हणजे छोलेमध्ये. आणि चवीनुसार मीठ घातलं. मगाशी आपण मीठ घातलेलं होतं शिजवताना आणि आता वरून पुन्हा आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार, म्हणजे अर्धा चमचा दोघं वेळेस घातलं. मस्त अशी 15 मिनटं आपली ही छोलेची भाजी शिजलेली आहे. आणि छोले शिजल्यानंतर आपले जुलियन मस्त असे असलेले आलं घातलं, कोथिंबीर पेरली आणि मस्त असं आपले छोले तोंडाला पाणी येईल असे तयार झालेले आहे. या पद्धतीने जर तुम्ही छोले केले ना, बाहेर जायचं विसराल, मुलंही म्हणतील आई अगं घरीच कर की गं, खूप छान करते तू. तर बघा अशी मस्त शाबासकी मिळाली ना, पुन्हा पुन्हा करायला ना मजा येते. तर चला आता छोलेची माझी ही भाजी तयार झालेली आहे. मी भाजीच म्हणते नेहमी. तर छोले आपले तयार झालेले आहेत. तर कुलचे तयार करायला घ्यायचे आहेत. खूप सुंदर झालेले आहेत. आता साईडला आपण ठेवून देऊया. तर कुलच्यांचं पीठ आपण बघूया. बघू शकता मस्त रेस्ट दिली आणि त्यानंतर पीठ अगदी मस्त फर्मेट झालेलं आहे. अगदी 25 मिनटामध्ये म्हणजे 20 ते 25 मिनटात पीठ किती सुंदर फर्मेट झालेलं आहे बघू शकता. खूप असं 5 ते 6 तास आपल्याला याला भिजत ठेवलेलं नाही आहे, तरी पण एकदम मस्त फर्मेट झालेलं आहे. आता हे फर्मेट झालेलं पीठ एकजीव करून घेऊ आणि एकजीव केल्यानंतर याचे आपण समान आकाराचे गोळे करून घेऊ. मात्र तुम्हाला जेवढ्या आकाराचे कुलचे करायचे असतील त्या आकारात तुम्ही गोळे करू शकता. तर बघा आता मी त्याला पुन्हा थोडंसं तूप लावते. आता मी मात्र तूप लावलेलं आहे कारण फ्लेवर मस्त असा छान येणार आहे, त्यामुळे पुढे आता आपल्याला तूप वापरायचं आहे. आता छान असं थोडंसं मी याला मळून घेतलं. मळल्यानंतर आपण गोळे तयार करणार आहोत. तर मी इथे ना आपण जशी पोळी करतो ना त्या आकाराचा थोडीशी कमी पीठ घेऊन गोळा घेतलेला आहे. तिच्या वाटीने जर मोजलं ना 2.5 वाटी हे पीठ असेल तर ह्या पिठाचे जवळजवळ 6 कुलचे तयार होतात आणि एक छोटासा तयार होतो. मात्र तुम्हाला हव्या त्या आकारात घेऊ शकतात. तर चला आता आपण कुलच्या तयार करायला घेऊया. तर आता एक गोळा मी घेतलेला आहे आणि हा गोळा थोडासा पिठात आपण घालून घ्यायचा आहे, म्हणजे लाटताना मी पीठ वापरणार आहे. तुम्ही जर चिटकत नसेल पोळपाटाला तर पीठ नाही वापरलं तरी चालेल, पण पीठ लावून ना खूप छान होतो. थोडंसं मध्ये असं तूप घातलं, अगदी पाव चमचा तूप घालायचं आणि मोदकासारखं एकत्र करायचं आणि वरचं पीठ त्यामध्येच लावून आणि मस्त असा गोळा तयार केलेला गोळा आपण मस्त असं लाटायला घेणार आहोत. तर बघा पिठात मी आता इथे घोळलेला आहे. अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे. बघू शकता मी लांबट आकारात लाटला आहे. तुम्हाला गोलाकार हवे असतील तर गोलाकारही करू शकतात. तर इथे आता थोडीशी चमच्याभर कोथिंबीर पेरलेली आहे, तीही अगदी हलक्या हाताने दाब देऊन चिटकवून घेतलेली आहे कुलच्याला. आता वरून आपल्याला तीळ घालायचे आहे. माझ्याकडे पांढरे तीळ होते, तुमच्याकडे काळे असतील तर तेही वापरा, म्हणजे ना काळ्या तिळाने अजून छान दिसतं. पांढरे तीळ मी इथे लावून घेतलेले आहेत. आपण इथे सगळ्या कुलच्यांना 1.5 चमचा तीळ घेणार आहोत. तर यामध्ये एवढे सगळे आपले कुलचे तयार होतील तेवढ्या तिळात. तर बघा एवढ्या जाडीचा मी हा कुलचा लाटून घेतलेला आहे आणि आता हा लाटलेला कुलचा मस्त असा कडकडीत गरम केलेल्या तव्यावर टाकायचा आणि गॅस मात्र नंतर मंद आचेवर करायचा. खालची बाजू मस्त अशी कडक व्हायला हवी, त्यामुळे आता बघा मस्त अशी खालची बाजू शेकून झालेली आहे आणि शेकलेली कशी आहे बघा, आपण जशी तंदुरी करतो ना त्याप्रमाणे ती बाजू त्यामुळे शेकून होते. कडकडीत तापवायचा, मंद आचेवर करायचा आणि नंतर 1 मिनिटानंतर उलटवायचा. उलटवल्यानंतर वरून मस्त साजूक तूप लावायचं. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही असाही कुलचा हा खाऊ शकता, तूप न लावताही किंवा तेल लावलं तरी चालेल. पण तूप लावलं ना मुलं अगदी आवडीने खातात, जर मुलं तूप खात असतील तर. बघू शकता असा 1-1 मिनिटं दोघी बाजूंनी पुन्हा उलटून पालटून असा 3 ते 4 मिनिटात एक कुलचा आपला छान असा तयार झालेला आहे. मध्ये मध्ये गॅसची फ्लेम मात्र मिडियम करायची.
आता हा कुलचा तयार झाला आहे, तसाच पद्धतीने आपण दुसरा कुलचाही लाटून घेऊया. कारण हा कुलचा जसा लाटला आहे तसं मी तुम्हाला दुसरा पण लाटून दाखवते. सेम पद्धतीने मी कुलचा लाटून घेतलेला आहे आणि तव्यावर अगदी पहिल्याच पद्धतीने कडकडीत पुन्हा गरम केला तवा आणि मंद आचेवर करून मी आता थोडासा प्रेस करून घेतलेला आहे. थोडंसं लागला ना खाली तर कुलच्यासारखा खालच्या बाजूने दिसला ना, अगदी हॉटेल स्टाईल वाटायला हवा. फक्त आपण मैदा नाही वापरलेला, मैदा वापरला तर थोडंसं त्या पद्धतीने तुम्हाला जाणवेल. पण अगदी पौष्टिकता आपल्याला टिकवायची असेल तर नक्कीच तुम्ही गव्हाच्या पिठाचा करा. तर बघा, दोघी बाजूंनी शेकून आपला हा कुलचा ही तयार झालेला आहे. आता मी इथे 2 कुलचे तयार करून घेते. बाकीचे कुलचे मी नंतर करणार आहे, कारण मला टिफिन द्यायचा आहे. तर टिफिनसाठी ही छोलेची भाजी म्हणजे आपले हे छोले मस्त असे टिफिनमध्ये भरून घेऊया. तर एक नंबर छोले दिसत आहेत, बघू शकता. टिफिनमध्ये ना हा टिफिन बघून सगळे पटकन संपवतील, कारण आज माझ्या सुनबाईला ऑफिसला जायचं होतं लवकर. तर सकाळी सकाळी हे छोले कुलचे मी तयार केलेले आहेत आणि नाश्त्याला काही मी घेतलेले आहेत स्वतः. बाकीच्यांचा नाश्ता झाला, मी मात्र आता नाश्ता करायला घेत आहे आणि छान असे कुलचे आपण वाढून घेतलेले आहेत. वाव, एक नंबर दिसत आहे. मला तर आत्ताच खावंसं वाटतं आहे. मात्र मग थोडंसं म्हटलं गार्निशिंग करायचं. मस्त टोमॅटो टाकला, कांदा टाकला. कुलचा बघा कसा मस्त मुठीत येतो आणि मऊसूद झालेला आहे. अगदी खाताना तर अगदी भारीच वाटेल. माझ्या तर तोंडाला आत्ताच पाणी सुटलेलं आहे. मी मात्र आता पटकन नाश्ता करून घेते आणि वाव, एक नंबर. म्हणजे नाश्त्याला तुम्ही हा पदार्थ करू शकतात किंवा डब्याला द्यायचा असेल तरीही एक नंबर आहे. तर चला, पटकन सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी झाली तेही कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका.